पंचायत समितीच्या येणाऱ्या 7 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने माळशिरस गावामध्ये जी कोपर सभा आयोजित केली, त्या कोपर सभेसाठी जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले आहेत ते पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय प्रशांतजी जगताप, या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय श्री दत्ताशेठ झुरंगे, या ठिकाणी तालुका अध्यक्ष आदरणीय फरतरे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ काँग्रेसचे नेते सुनीलजी आसवलीकर, बोरावके सर असतील, आपल्या बेलसर गणातील पंचायत समितीचे उमेदवार आमचे सहकारी मित्र खुशाल नाना कोलते असतील, उपस्थित सर्वच मार्गदर्शक असतील, सहकारी असतील, गावचे सरपंच असतील, विविध गावचे सोसायटीचे चेअरमन सदस्य असतील, समोर बसलेले सर्व ग्रामस्थ, महिला बंधू भगिनी आणि तरुण सहकारी. वेळ भरपूर झालेला आहे. खरं तर सर्वांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, पण दिलगिरी व्यक्त करतो की वेळेअभावी सर्वांची नावं या ठिकाणी घेता येत नाही. आपण पाहिलं असेल गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय दत्ताशेठ झुरंगे यांनी 5 वर्षामध्ये किती कामं केली. ज्यांनी खरं तर 40 वर्ष काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये वाढवला, रुजवला, त्यांनी हा काँग्रेस पक्ष अर्धवट वाऱ्यावरती सोडून दिला आणि तालुक्यामध्ये एक अशी खंत व्यक्त करण्यात आली किंवा असा एक विचार पसरायला लागला की तालुक्यामधून काँग्रेस नामशेष होतोय का. पण काँग्रेस हा नामशेष होणारा पक्ष नाही. गेली 150 वर्षाची या काँग्रेस तालुक्याला काँग्रेस पक्षाला परंपरा आहे. आदरणीय दत्ताशेठ झुरंगे सारखा एक हिरा या तालुक्याला भेटला आणि त्यांनी पुन्हा या काँग्रेस पक्षाला फिनिक्स पक्षासारखी भरारी दिली आणि या तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे 5 सदस्य त्यांनी या ठिकाणी उभे केले. त्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या समोर एक पुस्तिका दिलेली आहे की या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा खरा 5 वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे. त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी किती विकास कामे केलेली आहेत. आपण पाहिलं असेल की आज समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांची मानसिकता काय आहे, जिल्हा परिषदची निवडणूक कशासाठी लढायची आहे. अचानक जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते या ठिकाणी सामोरे जात आहेत. पैशाचा बडीमार केला जाणार आहे. पण आदरणीय दत्ताशेठ झुरंगे यांनी गेली 12 वर्ष 2012ला माझ्या माहितीप्रमाणे ते पंचायत समितीची निवडणूक लढले, त्याच्यानंतर 2017ला ते जिल्हा परिषदची निवडणूक लढले. गेली 12 वर्ष ते आपल्या सर्वसामान्य माणसांमध्ये, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये समाजाची, त्याचबरोबर आपल्या भागाचा विकास कसा केला गेला पाहिजे, आपल्या भागामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, आरोग्याची सुविधा असेल किंवा त्याचबरोबर महिला बंधू भगिनींना आरोग्यावरती काय समस्या असतील किंवा तरुणांसाठी किंवा युवकांसाठी शाळेमध्ये 10वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती ही कशी आपल्याला देता येईल, ती बी वैयक्तिक खर्चामधून. या जगामध्ये पैशावाली भरपूर आहेत. आता नोटा देऊन मतं विकत घेतली जातील, पण स्वतःच्या पैशातून खर्च करून समाजासाठी देणं देणारी लोक फार कमी असतात. त्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दत्ताशेठ झुरंगे आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेल की 2017ची इलेक्शन ते लढले, सेंचुरी मारून ते आता नॉट आउट आहेत. 2026ला ते नवीन इनिंग त्याच ठिकाणी खेळायला आलेले आहेत. डबल सेंचुरी मारून आपल्याला त्यांना पुन्हा पॅव्हिलियन मध्ये पाठवायचं आहे आणि सर्वांचा पत्ता कट करायचा आहे. मी नेहमी सांगत असतो, नेता हा नावेसारखा होडीसारखा असावा. नेता हा नावेसारखा होडीसारखा असावा, ते वजनाने हलका असावा. पण वजनाने हलके वाटणारी तीच नाव ज्या वेळेस पाण्यावरती तरंगण्याची वेळ येते त्यावेळेस हजारो कार्यकर्त्यांना तारणारी असावी. याचा अर्थ संकट काळामध्ये सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहणारा नेता असावा पाहिजे. नेता असा असतो की जो आधी आपल्या कार्यकर्त्यांचा उद्धार करतो आणि मग आपला उद्धार करतो. त्यातले आपले व्यक्तिमत्व, आपले सर्वांचे नेते आदरणीय दत्ताशेठ झुरंगे आहे. मी आपल्याला विनंती करेल, आज जर आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर येणाऱ्या 29 साली पुरंदर तालुक्याचा आमदार हे दत्ताशेठ झुरंगे असल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्याला बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ भरपूर झालेला आहे. येणाऱ्या 7 तारखेला पंजाच्या चिन्हासमोर बटन दाबून आदरणीय जिल्हा परिषदला आदरणीय दत्ताशेठ झुरंगे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे. आणि मी सर्वांना विनंती करेल की पंचायत समितीला मी स्वतः उभा आहे. 7 तारखेला पंजाच्या चिन्हासमोर बटन दाबून मला या ठिकाणी आपण सर्वांनी निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी. या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र.